आणि फायनलचा सामना आत्मलिंग चषकाचा मेगा फायनल. बाबासो पाटील गुंडा आणि सुभाष कांबळे भाऊ यांच्याकडून नातोडे टीम साठी फायनल साठी शुभेच्छा. आत्मलिंग चषकाची मेगा फायनल. सोल्जर 11 चिंचोली विपक्ष चॅलेंजर स्पोर्ट नाठवडे. 1 ओव्हरचा सामना, 6 बॉलचा सामना. योगेश वनारे, योगेश जाधव, पहिला चेंडू स्विंग आणि मिस आणि अपील तर मात्र जोरदार होती, मात्र पंचांच्या भूमिकेवरती कोणतंही प्रश्नचिन्ह नाही. उडवलाय जया याच्या बॅटमधून. धावांचा झाला श्री गणेशा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय आणि दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट केली आहे. इथे मात्र बॅटची कड होती, मात्र किपरला मिस जाऊन बॉल जातो डिक्लेअर क्षेत्रामध्ये. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 3 वरती. परत एकदा डिक्लेअर क्षेत्रामध्ये 4 बॉल 4 धावा खर्च केल्यात योगेशनी. काय आता टाकायचं, एक षटकार मारायचा होता, बॉल काढायलाच बघणार. आता मात्र जयाने उडवलाय, बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार, षटकार. जयाच्या बॅट मधून आलाय हा ब्रँडेड आत्मलिंग चषकाचा ब्रँडेड षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 10. शेवटचा चेंडू, षटकातला शेवटचा चेंडू. योगेश टू जया. पुन्हा एकदा पुढे जाऊन खेळायचं होतं, मात्र डॉट बॉल आणि या डॉट बॉलच्या सांगतेनंतर धावसंख्या जाऊन शिरावली 10 वरती. 11 धावाचं लक्ष असेल नाटोडे संघाला. चला सोल्जर 11 चिंचोली लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. अकरा धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये योगेश आणि आमर याची जोडी. तर बॉलिंग ट्रॅक वरती फायनलचं षटक घेऊन फायनलला
बाबासो पाटील आणि सुभाष कांबळे यांच्यासाठी नातोडे संघासाठी गावावरून सुभाष कांबळे आणि बाबासो पाटील यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. ऑनलाईन शुभेच्छा आहेत. बाबासो पाटील आणि सुभाष कांबळे यांच्या शुभेच्छा आलेत नाटोडे संघासाठी. पहिला चेंडू योगेशसाठी आणि प्रवीणचा भन्नाट असा बाउन्सर, कानामागून शिट्ट्या वाजवून जाणारा डॉट बॉल. पुन्हा एकदा बॅट कीपर येऊन बॉल चाललाय, सर्कल मध्ये फील्ड होईल तोपर्यंत इथे काय घडलंय. इथे मात्र अमरची विकेट सॅक्रिफाईस झाली आहे आणि नॉन स्ट्रायकर एंडला राहील योगेश. नवीन फलंदाज रोहित. निलेश माफ करा. हा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडला फक्त वळण दिलंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचलीये 2 वरती. अतिशय सुंदर आहे प्रवीणचं षटक. येणाऱ्या 3 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्वराज्य असोसिएशनचा नियम आणि 3 चेंडू मध्ये 9 धावा या बनवाव्याच लागतील. प्रवीण आता पुढचा चेंडू उडवलाय आणि बॉलला फेकून दिलाय सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 8 वरती. येणारे 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. येणारे चेंडू 2 धावा लागतील 3. प्रवीण. हा चेंडू पुन्हा एकदा डॉट. आता मात्र 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. एक चेंडू 3 धावा 3 धावा 1 चेंडू. प्रवीण की योगेश. नाठवडे की सोल्जर 11 चिंचोली. सोल्जर 11 चिंचोली स्वतःच्याच आयोजनामध्ये स्वतःच चॅम्पियन ठरतील का. आणि हा चेंडू पुन्हा एकदा मात्र आता व्हाईटची सांगता. एक बॉल 2. आत्मलिंग चषकाची फायनल कशी असावी तर याची डोळा. 1 बॉल 2 रनची आवश्यकता. याच्यापेक्षा फायनल चांगली असू शकत नाही. असं आयोजन जे स्वराज्य 32 असोसिएशन मधलं हे तगडं आयोजन आणि पहिल्याच आयोजनामध्ये फायनल ही एकदम रंगतदार स्थितीमध्ये 1 बॉल 2ची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. 2 धावा बनवायच्याच आहेत. 2 धावा बनवतील का योगेश. सकाळपासून ज्यांनी खोऱ्याने धावा वकल्यात तो योगेश स्ट्राईक वरती. हा चेंडू इथे मात्र काय घडलंय. इथे येस इट्स अंपायर डिसिजन आउट. इट्स OUT आउट.
अंपायर डिसिजन आहे, त्याला आपण अंपायरला तुम्ही चॅलेंज करू शकत नाही. रिव्ह्यू नाहीये सकाळपासून, रिव्ह्यू नाही सकाळपासून. अंपायर डिसिजन आहे शंकीराजे.